नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटतो या व्याख्यानामध्ये PGBP. ओके, PGBP म्हणजे नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. मी माझी ओळख करून देते. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर, नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, पुणे 2, वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आणि वाणिज्य विभागामधील TY BComचा ऑडिट अँड टॅक्सेशन या विषयामध्ये टॅक्सेशनमधील PGBP हा विषयावर आपण आज व्याख्यान घेणार आहोत. यापूर्वी आपण बरीच व्याख्यानं घेतलेली आहेत. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, बरोबर आहे. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या विषयामधल्या, म्हणजे हे जे घटक आहेत त्याच्यामधल्या बऱ्याच कन्सेप्ट, डेफिनेशन क्लिअर केलेल्या आहेत मागच्या व्याख्यानामधनं. आणि तुम्ही त्याचा अभ्यास नक्की केला असेल. MCQसाठी ते सगळं महत्त्वाचं आहे. अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा. आणि आज आपण PGBP, प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन यामधल्या घटकांचा आणि तरतुदींचा अभ्यास आपण करणार आहोत. मग नेमकं व्यापार आणि व्यवसायापासूनचं उत्पन्न असं हे म्हटलं जातं याला. तर याच्यामध्ये हे इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि PGBP हे तिसरं शीर्षक आहे, हे लक्षात घ्या. व्यापार आणि व्यवसायापासूनचे उत्पन्न किंवा मिळकत करपात्र होते त्यासाठी कोणकोणते नियम आहेत ते आपण पाहिजे. करदात्याने व्यापार आणि व्यवसाय केला पाहिजे. पूर्ण व्यापार आणि व्यवसाय असे एकूण उत्पन्न करपात्र होत असते. सट्टेबाजी व्यवसायाचा नफा तोटा वेगळा ठेवला जातो. करदात्याने असा व्यवसाय मागील वर्षात काही कालावधीसाठी केलेला असला पाहिजे. व्यवसायाची समाप्तीकरण होण्याच्या वेळेस होणारा मालमत्तेवरील नफा या सदराखाली करपात्र होत नाही, तर तो भांडवली मिळकत म्हणून करपात्र होत असतो. आता या ठिकाणी व्यवसाय याची कायदेशीर मालकी विचारात घेतली जाते. काल्पनिक किंवा गृहीत नफा करपात्र होत नाही. बेकायदेशीर व्यापार किंवा व्यवसायावर सुद्धा कर भरावा लागतो. आता करपात्रता म्हणजे काय? करदात्याने मागील वर्षाच्या काळात काही वेळा चालवलेला व्यापार आणि व्यवसायाचा नफा आणि मिळकत, कलम 28(2) मध्ये दिलेली नुकसान भरपाई किंवा इतर मिळालेली रक्कम, व्यापार व्यवसाय किंवा त्यासारख्या मंडळाला विशिष्ट सेवा दिल्याबद्दलचे उत्पन्न, आयात नियंत्रण आदेश 1955 नुसार मिळालेल्या परवानाच्या विक्रीवरील नफा, भारत सरकारच्या योजनेनुसार निर्यातीवर मिळालेली रोख मदत, निर्यातीवरील सीमा किंवा उत्पादन शुल्क यांची परतफेड, व्यवसाय आणि व्यापार यापासून मिळणाऱ्या सवलती व इतर फायदे, त्यानंतर किमान पत्रावर मिळालेली रक्कम किंवा बोनस. नफा जेव्हा काढला जात असताना म्हणजे नफा काढताना या ठिकाणी नेहमीसाठी जी लेखाकर्म पद्धती वापरली जात असते त्या आधारावरच नफा काढला जात असतो. मागील वर्षातील खर्च आणि तोटे फक्त विचारात घेतले जातात. व्यवसायाच्या प्रक्रियेसाठी संबंधित खर्च आणि तोटे फक्त विचारात घेतले जातात. ज्या व्यवसायासाठी खर्च केला आहे त्या व्यवसायाच्या उत्पन्नातूनच कपात मिळवली जाते. नाहीतर व्यवसाय दुसरा करायचा आणि उत्पन्न कपात तिसऱ्यामधनं मिळवायचे, असं चालत नाही. तर व्यापार आणि व्यवसायाच्या उत्पन्नातनं मिळणाऱ्या वजावटी किंवा कपाती कोणकोणत्या आहेत तर त्या आपण आता बघणार आहोत. मग त्या नेमक्या कोणत्या आहेत ते त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता यामध्ये इमारतीचे भाडे, दुरुस्ती म्हणजे इमारतीची दुरुस्ती, कर आणि विमा खर्च यांचा समावेश यामध्ये होतो. यंत्रसामग्री, फर्निचर, ट्रकची दुरुस्ती आणि विमा खर्च, घसारा म्हणजे डेप्रिसिएशन, शास्त्रीय संशोधन खर्च, त्यानंतर पेटंट हक्क आणि कॉपीराईट्स मिळवणारा खर्च, तंत्रज्ञानावर झालेला खर्च, प्रारंभिक खर्चाबाबत केलेली कपात, ऐच्छिक निवृत्तीवर होणारा खर्च, इतर मान्य असणारे खर्च. आता आपण याच्यामधला इमारती भाडे, दुरुस्ती, कर, विमा खर्च याची माहिती प्रत्येक पॉईंटचं थोडक्यात विश्लेषण करूया की नेमकं काय आहे. व्यवसाय इमारतीचे विविध खर्च आहेत.
आता जर इमारत भाड्याने घेतलेली असेल तर त्यावरील प्रत्यक्ष भाडं मान्य होईल. जर दुरुस्तीचा खर्च करदात्याने स्वतः केलेला असेल तर प्रत्यक्ष झालेला खर्च मान्य होईल, कारण दुरुस्ती होत असते, बरोबर आहे ना. चालू दुरुस्ती खर्च, विमा हप्ता, सरकारला दिलेले कर इत्यादी खर्च जर करदात्याची इमारत स्वतःची असेल तर मिळतील. जर नफा तोटा खात्यामध्ये असल्यास वजावट मिळत नाही. आता यंत्रसामग्री, फर्निचर, ट्रकची दुरुस्ती आणि विमा खर्च यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामग्री, इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री आणि फर्निचर याचा उपयोग जर त्या व्यवसायासाठी केला जात असेल तर त्यावरील होणारा चालू खर्च वजावट म्हणून मिळू शकतो, परंतु त्यासाठी चालू खर्च हा महसुली खर्च असणे आवश्यक असतो. त्याचप्रमाणे यंत्रसामग्री आणि फर्निचर यावर दिलेल्या विम्याचा हप्ता याचंही डिडक्शनमध्ये आपल्याला सवलत मिळते. घसारा, तुम्हाला आम्हाला 11वी-12वीपासून अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन माहीत आहे, बरोबर आहे की नाही. यंत्रसामुग्री असते, फर्निचर असतं किंवा लँड अँड बिल्डिंग असते, अशा सगळ्यावरती प्लॅन्ट अँड मशिनरी असते. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करत असतो, म्हणजे स्थिर मालमत्ता ही करदात्याच्या मालकीची असावी. अशी मालमत्ता ज्यावर घसारा काढलेला आहे ती करदात्याने त्याच्या व्यवसायासाठी स्वतः वापरलेली आहे. त्याचबरोबर मालमत्तेवरचा घसाऱ्याचा क्लेम कसा करू शकतो, की दृश्य मालमत्ता म्हणजे जी दिसते, इमारत, यंत्र, फर्निचर हे दृश्य स्वरूपामध्ये येतं. तर अदृश्य मालमत्तेमध्ये पेटंट्स असतात, बरोबर आहे, कॉपीराईट्स आहेत, बोधचिन्ह आहे, परवाना आहे, हे अदृश्य मालमत्ता आहेत. आणि गुंतवणूक पत इत्यादीवर मालमत्तेवर घसारा मिळत नाही. चहा विकास खाते, पेट्रोलियम किंवा कृत्रिम गॅस उत्पादन, काढणी खर्च यांचा समावेश यात होतो. आता शास्त्रीय संशोधन खर्च, शास्त्रीय संशोधनावर किंवा विकासाचा विस्तार करण्यासाठी येणारा खर्च जो असतो तो खर्च कपात म्हणून मान्य होतो. शास्त्रीय संशोधनावर होणारा जो खर्च असतो तो मान्यता प्राप्त शास्त्रीय संशोधन विकास संस्था, विद्यापीठ, कॉलेज किंवा इतर संस्थेला दिलेली वर्गणी, सामाजिक किंवा सांख्यिकी संशोधनाला दिलेली रक्कम, शास्त्रीय संशोधनावरील भांडवली खर्च की ज्या अटी घातलेल्या असतील त्या अटीसह याचा समावेश यामध्ये होतो. पेटंट हक्क, कॉपीराईट मिळवण्याचा खर्च, आता समजा भांडवली स्वरूपाचा खर्च 28/2/1966 नंतर असेल, परंतु 98 पूर्वी असेल, 1998 पूर्वी म्हणजे 14 वर्षामध्ये विभागला जाईल. तो संपेपर्यंत दरवर्षी खर्चाच्या 1/14 भाग वजा करता येतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे जी तरतूद दिलेली आहे त्या तरतुदीप्रमाणे आपल्याला वजावट मिळू शकते. आता तंत्रज्ञानावर प्रामुख्याने 98 पूर्वी झालेला खर्च असेल तर तो 1/6 याप्रमाणे त्याच्यामध्ये वजावट मिळते आणि कलम 32मधनं आपल्याला डेप्रिसिएशन मागता येतं. ग्रामीण विकास योजनेवर खर्च करणाऱ्या संघटना किंवा संस्थांना दिलेली रक्कम, नैसर्गिक साधनांचं संवर्धन करण्यासाठी किंवा संस्थांना दिलेली रक्कम. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतो तो म्हणजे प्रारंभिक खर्चाबाबत कपात, की कोणताही उद्योग व्यवसाय सुरू होत असतो आणि ती कोणत्याही व्यवसायाची प्रमोशन जी स्टेज असते त्याच्यासाठी विविध प्रकारचे खर्च करावे लागत असतात आणि ते खर्च प्रारंभिक खर्च म्हणून ओळखले जातात आणि खर्च झाल्यापासून 5 वर्षापर्यंत ते वजावटीला पात्र असतात. आता ऐच्छिक निवृत्तीवर होणारा खर्च, आता एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छानं VRS आपण म्हणतो ती स्वीकारली असेल तर त्या कर्मचाऱ्याला ज्या वर्षी अशी निवृत्ती घेतली त्यानंतरच्या वर्षात देण्यात येणाऱ्या खर्चाचा समावेश होतो. प्रत्येक पार्ट पेमेंट जे 5 समान वार्षिक हप्त्यात कपातीत त्या व्यक्तीने ज्या वर्षी पहिले पेमेंट घेतलेले आहे त्या वर्षापासून पात्र राहतो. अशा पद्धतीने इतर मान्य कपाती पण असतात, त्यामध्ये मालमत्तेवरील विम्याचा हप्ता, बोनस, कमिशन, त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या प्रकृतीवरील विम्याचा हप्ता म्हणजे मेडिकल, जो मेडिक्लेम पॉलिसी येथे असते त्यासाठीचा, कर्जावरील व्याज, ग्रॅच्युटी यांचा जो समावेश होतो तो इतर मान्य कपातीमध्ये होत असतो. म्हणजे या ठिकाणी
बुडीत कर्ज, जाहिरात खर्च, गेस्ट हाऊस खर्च, कुटुंब नियोजन खर्च, वाहतूक खर्च या सगळ्याचा समावेश यामध्ये होत असतो. आता नफा काढताना अमान्य असणारे देखील काही खर्च असतात. मग ते अमान्य असणारे खर्च कोणते आहेत की राजकीय पक्षाला देणगी दिलेली असेल, की मासिक पत्रे असतील, जाहिरातीवर होणारा खर्च असेल, त्या व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न कर असेल, आयकर कर असेल, संपत्ती कर असेल, कर न कापता परकीय व्यक्तीला दिलेला पगार असेल, 20,000 रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम दिलेली असेल, बुडीत कर्जाची तरतूद केलेली असेल, भांडवली खर्च असतील, ग्रॅच्युटीची तरतूद असेल, किंवा मालकाची किंवा भागीदारामध्ये व्यवसायापासून किंवा व्यापारापासून काही उचल घेतलेली असेल, कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल काही दंड आकारलेला असेल, भागांची नोंदणी, दाव्याचा खर्च, भागीदाराच्या विम्याच्या हप्त्यांचे भागीदाराने दिलेले पैसे असतील, मालकाने व्यक्तिगत खर्च किंवा भागीदाराचे व्यक्तिगत खर्च असतील, याचा समावेश यामध्ये नफा काढताना जे खर्च अमान्य केले जातात. व्यवसाय आहे आणि आपण खर्च केला म्हणजे तो खर्च मान्य होतो असं नाही. इन्कम टॅक्स ॲक्टनुसार तुम्हाला काही खर्च हे जे टॅक्सनुसार मान्य नाही आहे ते अमान्यमध्ये येतात, डिसअलाउड होतात. तुम्ही काहीही तुमच्या अकाउंटंटकडनं तुमच्या स्वतःची विवरणपत्र बनवलेली असली, ऑडिटर जेव्हा ह्याचं ऑडिट करत असतो, टॅक्स जो कॅल्क्युलेट करतो तो हे सगळे अमान्य डिसअलाउड होणारे खर्च डिसअलाउड करत असतो. त्यामुळं कोणते खर्च घ्यायचे, कोणते खर्च नाही घ्यायचे हे इन्कम टॅक्स ॲक्टने आपल्याला सांगितलेलं आहे. त्या नियमाचं आपल्याला पालन करावं लागतं. अशा प्रकारे आपण टॅक्सेशनमध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 त्याच्यानंतर म्हणजे या कायद्याची वैशिष्ट्य बघितली, उद्देश बघितले, भारतीय कर रचना पद्धती बघितली, इन्कम फ्रॉम सॅलरी बघितलं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी बघितलं, त्याचबरोबर PGBP याचाही आपण अभ्यास या टॅक्सेशनमध्ये केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, या सगळ्या व्याख्यानांचा तुम्ही लाभ घ्या, चांगले मार्क मिळवा, यशस्वी व्हा. MCQसाठी हे सगळं उपयुक्त आहे. अभ्यास करा. पुन्हा आपण भेटूच या पुढच्या व्याख्यानामध्ये. धन्यवाद.